ह्या साड्या खूप सध्या ट्रेंडिंग आहेत ना, त्याच्यावरती हे खूप छान दिसेल. आणि हे आतून इतकं सॉफ्ट आहे, अजिबात म्हणजे काहीच गरम नाही होणार, टोचणार नाही. आणि हे असे ब्लाऊज ना कोणत्याही वयोगटातील मुलीला आणि महिलेला छानच दिसणार. खादीच्या साड्या असतात ना, त्याच्यावरती हे खूप सुंदर दिसतात. म्हणजे हे कॉन्ट्रास्ट तुम्ही वापरू शकता. खूप ट्रेंडिंग आहे. नऊवारी वगैरे वरती थोडासा वेगळा लुक हवाय तर मग तेव्हा घालू शकता, किंवा काठपदराच्या साड्यांवरती छान दिसेल. इतकं सुंदर काम आहे हे. अगेन तुम्ही गिफ्टिंगसाठी यूज करू शकता. प्रत्येक ब्लाऊज वरती वेगळी डिझाईन तुम्हाला बघायला मिळेल. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते. आज मी एका अशा ब्लाऊजच्या ब्रँडकडे आपल्याला घेऊन जाणार आहे ज्यांच्याकडे 250पेक्षा जास्त डिझाईन्स आहेत. 5 लाख प्लस कस्टमर्स त्यांच्यासोबत जोडले गेलेले आहेत. 1998मध्ये या ब्रँडची सुरुवात झाली. यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ऐरोलीमध्ये. आणि इतकंच काय तर यांचे 3 ब्रांचेस आहेत. म्हणजे एक आहे ठाण्यात, मग दुसरी ब्रांच झाली ओपन दादरमध्ये, आणि मग तिसरी ब्रांच सुरू आहे USA कॅलिफोर्नियामध्ये. आत्ता मी आहे त्यांच्या दादरच्या ब्रँचच्या बाहेर. मी बोलतीये SA इनामदार रेडीमेड मॅचिंग ब्लाऊज या ब्रँडबद्दल. श्वेता इनामदार ताई या ब्रँडला चालवत आहेत. 1998मध्ये याची सुरुवात झालेली आहे. यांच्याकडच्या ब्लाऊजच्या कलेक्शनमध्ये तुम्हाला खूप युनिक डिझाईन्स आणि अगदी ऑथेंटिक फॅब्रिकपासून तयार केलेले ब्लाउजेस पाहायला मिळणार आहेत. बाकीचे डिटेल्स तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच, पण त्यांच्याकडे जी ब्लाऊजची किंमत आहे 350 रुपयांपासून ते 3000 रुपयांपर्यंतची वेगवेगळी व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल. आत्ता येऊयात मुद्द्यावर. खरेदीला यायचं असेल दादर वेस्टला स्टेशनच्या बाहेर 5 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर यायचं आहे. तुम्ही नक्षत्र मॉलची जी लेन आहे ती क्रॉस करा, रानाडे रोडवर चालत या. त्याच्या पुढे आलं तर पुढे आल्यानंतर राईट साईडला DL वैद्य रोड नावाचा बोर्ड दिसेल. या रोडला DL वैद्य रोड म्हणतात. किंवा आणखीन एक सोपा लँडमार्क म्हणजे स्वामींचं मठ आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे या गल्लीमध्ये. त्याच्या एकदम एंडला तर त्या मठाची जी गल्ली आहे त्या गल्लीत आल्यानंतर समृद्धी हाईट्स नावाची बिल्डिंग दिसेल. त्याच्या ग्राउंड फ्लोअरला आहे SA इनामदार नावाचा रेडीमेड मॅचिंग ब्लाऊजचा स्टोर. चला जास्त वेळ वाया न घालवता श्वेताताईंना आणि त्यांच्या टीमला भेटूयात. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे SA इनामदार रेडीमेड ब्लाऊज या स्टोरला आपण भेट देतोय आणि श्वेता इनामदार ताई आपल्यासोबत आहेत. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, तुमचंही मनापासून स्वागत करते आमच्या SA इनामदार रेडीमेड मॅचिंग ब्लाऊजच्या स्टोअरमध्ये. थँक्यू. तर आपल्याकडे सगळे रेडीमेड ब्लाउजेस आहेत, पण हे सगळं तुमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. आणि हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ऐरोली बेस्ड, राईट? पण तुमचे आहेत 3 स्टोअर, त्यातले 2 आहेत भारतात आणि एक आहे परदेशात. तर ठाण्यातलं स्टोअर आहे आणि दादरचा स्टोअर आपण करतोय. पण इथे जी व्हरायटी दाखवणार ती सेम ठाण्याच्या स्टोअर मध्ये पण मिळेल का? हो हो, अगदी दोन्हीकडे सेम, कारण ब्रांचेसच आहेत ना ठाण्यात, दादरला पण, आणि अगदी तुम्ही US ला गेलात आमच्या कॅलिफोर्नियामध्ये तिथे पण सेम व्हरायटीज मिळणार. मस्त. सो आपण एक एक व्हरायटी पाहायला सुरुवात करूयात. काय व्हरायटी आपल्याकडे मिळतीये? ग्रेट. आता सगळ्यात आधी ना आपले हे प्लेन ब्लाउजेस असतात. प्लेन ब्लाउज म्हणजे 2x2 मध्ये अरविंद मिलचा कपडा वापरतो. आपले हे पूर्ण ताग्यातनं कटिंग्स होतात. आणि तुम्ही बघू शकता तर हे 3 पीस कटोरीमध्ये ब्लाऊज आहेत. 3 पीस कटोरी म्हणजे हा असा, हे इतकं व्यवस्थित फिटिंग आणि फिनिशिंग बसतं. याचं उंची भरपूर असते ब्लाऊजची, आणि याच्यात कुठेही तुम्हाला पॉइंट्स दिसत नाहीत. ट्रान्सपरंट साडी असली तरी व्यवस्थित बसतं, आणि विदाऊट अस्तर असलं तरी स्किन दिसत नाही. बरोबर. हो, बऱ्यापैकी जाड आहे, जाड, मऊ आणि सुदे. कारण आपल्याला मुंबईच्या ह्याच्यात मग याच्यात कलर्स आहेत. मी तुम्हाला आता सगळे कलर्स, केवढ्या व्हरायटी, शेड्स आहेत रादर मी म्हणेन. 500च्या वर शेड्स आहेत. 500च्या वर? वाव. हे प्लेन मध्ये म्हणजे हे, आणि ह्याच्यात सगळे साईजेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. काय साईजेस मिळतील? 30 ते 42. ओके. म्हणजे साड्या घेऊन आलात तर मॅचिंगला हे मिळतात. आणि हे कॉर्पोरेट लुकसाठी किंवा डॉक्टर्स, प्रोफेसर्स, सटल ज्यांना घालायचे तर हे आमचे हे ब्लाऊज खूप विकले जातात. म्हणजे इतकं सुंदर वाटतात हे ब्लाउजेस. हे बघा, गुड वन. खूप सुंदर व्हरायटी आहे. म्हणजे काळा, पांढरा, लाल, हिरवा तर अगदी कॉमन बेसिक रेनबो कलर्स असतात. मला आता रेड मध्येच केवढी व्हरायटी दिसली आहे. वा. सो तुम्ही नाव घ्या, सगळे कलर ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. मी तुम्हाला म्हणजे शेड कार्ड पण दाखवते, म्हणजे लक्षात येईल की केवढे कलर्स आहेत अवेलेबल. ओ माय गॉड. हा एक शेड कार्ड आहे आमचा. असे आमचे 10 शेड कार्ड्स असतात. सो तसं बघितलं तर 500-700 कलर्स स्टोअरमध्ये अवेलेबल आहेत. हो, अगदी म्हणजे खात्रीने सांगतो. आणि आमचं परफेक्ट फिटिंग असतं ब्लाउजेसमध्ये. वा. हा, मला तेच विचारायचं होतं की रेडीमेड ब्लाऊज म्हटलं तर बऱ्याच महिलांना असं असतं की आम्हाला हाताच्या इथे किंवा चेस्टच्या इथे बसताना व्यवस्थित बसेल की नाही. काही जणींचं तर हेही म्हणणं असतं की आमचा खांदा उतरतो, म्हणजे बाकी फिटिंग व्यवस्थित असेल तरी खांदा उतरतो. तर त्यावेळेला तुम्ही कसं वर्कआउट करता? आमचं कसं आहे ना, जेव्हा कस्टमर्स येतात तेव्हा आम्ही त्यांचं अंगावर माप घेतो. आमचा फॉर्मा ठरलेला आहे, कारण मॅन्युफॅक्चरिंग आहे.
त्यामुळे मार्केट साईज प्रमाणे आमची साईज नसते. आमची साईजचे फॉर्मर्स फिक्स ठरलेले असतात. त्यांचं माप घेतलं की त्यांच्या साडीला जो मॅचिंग होतोय, जो सूट होतोय, तो ब्लाऊज आम्ही देतो. आणि तो ब्लाऊज दिल्यानंतर त्यांना दाखवल्यावर त्यांना साईज चेक करून पण देतो आम्ही. ट्रायल रूम पण असते. काही अल्टरेशन्स लागले तर तेही आम्ही करून देतो फिटिंग्समध्ये. वा ग्रेट. आता इथे ग्रीनचे म्हणजे ताईंनी जसं सांगितलं की प्रत्येक त्यांच्याकडे 500+ शेड ऑप्शन्स आहेत. म्हणजे मला खरं तर असं म्हणतो ना सुखद धक्का बसल्यासारखं, कारण की काही साड्या मार्केटमध्ये अशा मिळतात की त्यांचे रेडीमेड ब्लाऊज सोबतचे मॅचिंग मिळत नाही, म्हणून महिला काय करतात तर कॉन्ट्रास्ट मध्ये जातात. पण ऍक्च्युली मोनोक्रोम इज द फॅशन जी खूप आधीपासून चालत आलेली, जसं तुम्ही आज करून आलेला आहात. तुमच्या साडीला मॅचिंग असा ब्लाऊज, सो तो शेड मिळणं किंवा त्या पर्टिक्युलर शेडचा ब्लाऊज मिळणं इज अ डिफिकल्ट टास्क. पण तुमच्या इथे ग्रीन मध्ये बघा एवढे कलर ऑप्शन्स आहेत, म्हणजे मला ग्रीनचे शेड्स एवढे असतात हे पहिल्यांदा कळतंय, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, एक हिरवा म्हणलं तर पोपटी हिरवा आहे, रामा हिरवा आहे, सीएच ग्रीन कलर आहे, सिमेंट ग्रीन कलर आहे, त्याच्यात फॉन ग्रीन आहे, गवती हिरवा जो आपण म्हणतो, मेहंदी कलर आहे, म्हणजे मिलिटरी ग्रीन आहे, मेहंदी हिरवा. मग पोपटी हिरव्यात पण तुम्ही बारकाईने जर बघितलं ना तर एवढ्या शेड्स अवेलेबल आहेत, एवढ्या शेड्स आम्ही देऊ शकतो. आणि हे सुद्धा सगळ्या साईजमध्ये. म्हणजे किती बारकाईने त्याचा प्रोडक्शनचा आम्ही विचार करतो, कारण आम्ही ताग्यातनं सगळे बनवतो. म्हणजे 20-20 मीटरचे तागे असतात, कटिंग होतं आणि फॉर्मा आमचे फिक्स असतात. आणि त्याच्यावरनं माझ्याकडे आता 15 बायका आहेत काम करायला, शिवणाऱ्या, कटिंग शिवणाऱ्या, हातशिलाई करणाऱ्या. मस्त. किंवा पिंक मध्ये बघितलं तरी नुसता एक पिंक म्हणला तर कुठला. सो आम्ही ग्राहकाला इन्सिस्ट काय करतो की येताना साड्या घेऊन या, किंवा फोनमध्ये साडीचा फोटो असेल तरी चालतं. म्हणजे मग त्याप्रमाणे देता येतात आम्हाला. आता हा बघा, हा राणी हिरवा आणि हा राणी आणि ह्या राणीत किती फरक आहे बघा, बारकाईने तुम्हाला लक्षात. एक ब्लूइश राणी असते, एक रेडिश. म्हणजे कलर पॅलेट जे आम्ही म्हणतो ना त्याच्या खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. व्हेरी नाईस. आणि मंडळी हे फक्त एवढंच नाही तर ऍक्च्युअल मध्ये स्टोअर मध्ये सगळं कचाकच भरलेलं आहे. ऑरेंजचं बघू शकता, येल्लोचं तिकडे आहे, ग्रेचं आहे इकडे, ब्लॅक मध्ये पण तुम्हाला बऱ्यापैकी स्टॉक मिळू शकतोय, ग्रीन मध्ये, ब्ल्यू मध्ये तिथे ऑप्शन आहे, बरंच कलेक्शन आहे. पण तुम्ही स्टोअरला व्हिजिट केलं तरच तुम्हाला जास्त व्हरायटी पाहता येणार आहे ऑफकोर्स. सो हे तर झालं प्लेन मध्ये. आणि प्लेनची स्टार्टिंग रेंज काय जाते? 350 पासून सुरुवात, मोठी साईज 550. ओके बरं. आणि रिझनेबल प्राइसिंग आहे. बरं, आणि सायझेस काय काय असतात? 32 ते 42. 32 ते 42. ओके. सो रेडीमेड ब्लाऊज मध्ये बऱ्याच जणांना आतमध्ये मार्जिन्स असतात किंवा काय, तसं ह्याच्यामध्ये असतं की नसतं? असतं. प्रत्येक ब्लाऊजला आपण 1.5-2 इंचाचं आतमध्ये मार्जिन ठेवलेलं असतं. 3 शिलाई असतात. त्यामुळे समजा तर ही आता साईज जर समजा 38 आहे तर ही एक्सपांडेबल अप टू 40 पण होते. ओके. 40ची असेल ती 42 असेल तर 44 पर्यंत जाते. आणि मेन फिटिंग ब्लाऊजचं इकडे असतं. आणि तुम्ही जे मगाशी म्हणालात ना की शोल्डर्स उतरतात का, तर तसं होत नाही, कारण कटिंग्समध्ये त्याचं तसं प्रपोर्शन शोल्डरचं ठेवलेलं असतं. ओके. म्हणजे हा जो मुंढा, शोल्डर, गळा, त्याचा हा एस पार्ट जो आम्ही म्हणतो, हे सगळ्याचं प्रमाण व्यवस्थित साधून म्हणूनच आम्ही आमचे फॉर्मास डिझाईन केलेत. आणि याच्यात माझा 35 वर्षाचा अनुभव आहे. वा, व्हेरी नाईस. सो हे माझ्या मते ॲक्च्युअलमध्ये हे सिनियर सिटीजन्स जे आहेत घरातल्या महिला, त्यांच्यासाठी ते युजफुल आहे. शिवाय कॉलेज किंवा प्रोफेसर्स किंवा जे अशा प्रोफेशनमध्ये आहेत जिथे त्यांना कॉर्पोरेट लुक किंवा रेग्युलरली साडी नेसून जायची असते आणि हेवी ब्लाऊज कॅरी करणं तितकंसं त्यांच्या प्रोफाईलला शोभत नसतं, त्यांच्यासाठी इथे भरपूर ऑप्शन्स आहेत. मस्त. बरं मंडळी, प्लेन बऱ्यापैकी आपले पाहून झालेत, पण ताईंकडे ना साधारण 250 पेक्षा जास्त पॅटर्न्स आहेत, राईट? व्हरायटी आहे, त्यामुळे आम्ही एक एक पीस दाखवणार आहोत. त्यामध्ये असंख्य कलर ऑप्शन्स आहेत. त्यासाठी ऑफकोर्स दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्हाला स्टोअर व्हिजिट करावी लागणार आहे. सो आता आपण काय काय पाहणार आहोत आणि त्याची साईज ऑलमोस्ट सगळ्या ब्लाऊजची तशीच आहे. हो, 32 ते 42. 32 ते 42. बरं, ग्रेट. सो कुठल्या ब्लाऊज पासून सुरू करतोय पहिले? आता हा पहिलाच ना आपण जेकॉर्डचा ब्लाऊज आहे. जेकॉर्ड म्हणजे हा फॅब्रिकचं नाव आहे, हे कॉटन जेकॉर्ड आहे. ह्याच्यात कलर ऑप्शन्स खूप आहेत. तुम्ही बघू शकता, ह्याचा पान गळा आहे मागे, राईट. कॉटन जेकॉर्ड. हा त्याला पान गळा आहे. मग ह्याच्यात रंग आहेत. बरं. त्याच्यानंतर हा ओरिसाचा, म्हणजे हा तर खूपच एक्सक्लुझिव्ह पीस आहे. इतका रिच वाटतो तो, म्हणजे मी तुम्हाला हातात घालून दाखवते. प्युअर ओरिसा वीव आहे. नाईस, गुड. फॅब्रिकचा वीव बघा. आणि क्लासी टेस्टचे जे असतात त्यांना हे ब्लाउजेस खूप आवडतात. वा. आणि हे वीव केलेलं आहे पूर्ण हाताने, हातमागावर हे काम होतं. वा. म्हणजे आता हा बघा, हा मिरर मध्ये हे छोटं छोटं टेन्सेल वर्क आहे, हेवी नाहीये. ह्याला मागे पुढे पण केलेलं आहे. आणि बेस कपडा जो आहे ना, हा सिको सिल्क आहे. ओके. ह्याची मागची बाजू पण बघू शकताय.
ह्याला नॉट आम्ही दिलेली आहे आणि नॉट देताना आम्ही नेहमी फॅब्रिकच्याच देतो, म्हणजे गळ्यात अडकत नाही, केसात अडकत नाही, गाडीत मागे बसलं तर टोचत नाही. मस्त. हा सगळा विचार करूनच ह्याला केलेला आहे. आणि हे आतून इतकं सॉफ्ट आहे, अजिबात म्हणजे गरम काहीच होणारच गरम नाही होणार, 100% टोचणार नाही. कारण सिंथेटिक बेसच नाही ना याला, ऐश्वर्या. तर हा लखनवीमध्ये आपण केलेला आहे, पूर्ण लखनौचं फॅब्रिक आहे. याला मुद्दाम आम्ही स्लीवलेस केले, थोडं स्टायलिश. ओके. त्याची नेकलाईन पण तुम्ही बघू शकताय, अशी छान डीप यू कट मध्ये दिली नेकलाईन. सो हे फिटिंग्स खूप सुंदर बसतात. मी मगाशी सांगितलं तसं की नेकलाईन आणि छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केलेला आहे. ह्याला पायपिंग वगैरे जी फिनिशिंग करण्यात आली, इट इज टू गुड. नाही. म्हणजे हे ऍक्च्युअल मध्ये एका रेडीमेड ब्लाऊज मध्ये मिळत नाही. ते तर तुमचं स्वतःचं प्रोडक्शन असल्यामुळे तेवढी काळजी घेतली गेली आहे, विच इज अ व्हेरी गुड थिंग. आता हा बघा, हा आपण सिको सिल्क मध्येच केलेला आहे, बंद गळा, यू गळा ज्याला आम्ही म्हणतो. आणि याच्यात मी मोटिफ असं केलेलं आहे की कृष्णाचं मुकुट. ओहो, नाईस. हे इथनं खाली कृष्णाचं, हे असं म्हणजे काहीतरी हे कृष्णाष्टमीच्या ह्याच्या वेळेला असं वेगवेगळे मोटिव्स मनात आणून स्केच करून मग आम्ही हे थ्रेडवर्क मशीन वर्क केलेलं आहे. अच्छा. हँडवर्कचे पण असतात, मशीन वर्क पण असतात. बर. मग याच्यात रंग पण अवेलेबल आहेत. आता हे बघा, हे परत बेस कपडा आहे आणि ह्याला सगळं मागे असं प्राजक्ताची उमललेल्या पाकळ्या दाखवलेल्या आहेत. ओहो, नाईस. ह्या साड्या खूप सध्या ट्रेंडिंग आहेत ना, त्याच्यावरती हे खूप छान दिसेल. आणि हे फुल एम्ब्रॉयडरी अशी, आणि इकडे तुम्ही बघू शकताय तर हा सगळा एम्ब्रॉयडरीचा भाग आणि इकडे आपला पदर येतो. हो, सो ही बाजू जी आहे ना, ही आम्ही ती मुद्दाम व्यवस्थित अशी हे विजिबल केलेली आहे बॅक साइडने. आणि खूप एलिगंट वाटतात. आता हा बघा, खणाचा आपण केलेला आहे वेगळा पॅटर्न. 3 पीस कटोरीच आहे हा ब्लाऊज पूर्ण. आणि ह्याचं स्पेशालिटी काय केली आहे बघा, तुम्हाला घुंगरांचा आवाज येईल. आपण हे कीहोल पॅटर्न केलेलं आहे आणि घुंगराचं क्वालिटी बघा, आणि इतकं सुंदर दिसतो. ज्यांना बंद गळे घालायचे त्यांच्यासाठी. आणि ब्रा तर दिसत नाही कारण ब्रा इथे येते आपली. हो, तेच मी आता विचारणार होते. हा, त्यामुळे हे आणि ओरिजिनल ऑथेंटिक खण. मग याच्यात रंग मिळतील, साईज आहेत. आणि हे करतानाही बघा, तुम्हाला बॉर्डर जवळून दिसेल की आम्ही ही जोडून बॉर्डर लावलेली आहे गळ्याला, अशी रेडी नसते. रेडी नसते. म्हणजे हे काम करायला खूप वेळ आणि खूप मेहनत घ्यायला लागते. आणि इतकं रिझनेबल प्राइसिंग असतात या ब्लाउजेसचे. गुड. म्हणजे 790 650 पासून या रेंजच्या ब्लाऊजची सुरुवात होते. ओके. आता हा खादीमध्येच आहे ब्लाऊज, प्लेन खादी सिल्क. पण ह्याची एक स्टिचिंग मला, म्हणजे समजा ह्याच्यामध्ये कोणी असे पॅडेड ब्लाऊज घालतायत तर हे वियर्ड नाही दिसणार का? म्हणजे कसं दिसेल हे साधारण? मी तुम्हाला मुद्दाम दाखवते की हा कटोरी कटचं फिटिंग बघा, हे असं बसतं. म्हणजे कुणाला जर पॅड घालून घालायचं असेल ना, तरी ह्याच्यात स्टिक ऑन पॅड हल्ली मिळतात. ज्यांना आवडत नाहीत इनर्स घालायला, त्यांना हे असं करूनही घालता येतं. आणि फिटिंग आणि फील बघा, ह्याला कधीच पॉइंट्स दिसत नाही. हा, मी तेच म्हणणार होते, कारण की अशा ब्लाऊज मध्ये युजली चिंता असते की पॉइंट्स नाही दिसले पाहिजे. सो बऱ्यापैकी ऍक्च्युली महिला पण आजकाल पॅडेड ब्रा प्रेफर करतात. तर मग त्याच्यामध्ये ते कसं दिसेल मला ते पाहायचं होतं. बट दिस इज अ व्हेरी गुड टू गो. कारण हे ऑप्शन दिलेलं आहे. नुसती एक स्टिच असेल आणि अखंड असेल तर ते चांगलं नाही वाटत. पण हे आम्ही 3 पीस, म्हणजे याला कपडा जास्ती लागतो, मेहनत जास्ती लागते हे ब्लाऊज बनवायला, कटिंगला. पण याला हे कारण सिंगल पदरावर पण नेसतो. बरोबर. मी सुद्धा बऱ्याचदा शिफॉन्सच्या जॉर्जेटच्या साड्या नेसते, पण हे घातलं तरी कुठेही ऑड वाटत नाही. आणि रेग्युलर ब्रा मध्ये घातलं तरीही काही प्रॉब्लेम येत. बरं. क्वालिटी खूप छान मेंटेन्ड आहे. आतमध्ये यूज करण्यात आलेलं जे अस्तर आहे त्याचीही क्वालिटी खूप छान सॉफ्ट आहे. म्हणजे ज्या महिलांचं असं असतं ना की आम्हाला साड्या नेसायला आवडतात पण ब्लाऊज कॅरी करणं म्हणजे थोड्याफार वेळानंतर त्रास व्हायला लागतो, तर तसं काहीच या ब्लाउजेसमध्ये होणार नाही. आता हा डाबूचं फॅब्रिक आहे. डाबू हे राजस्थानचं एक छोटंसं गाव आहे. राईट. त्याच्यात हे डाबूचं प्रिंट केलेलं आहे आणि तुम्ही बारकाईने बघितलं तर ह्याच्यावर कांथावर केलेलं आहे फॅब्रिक, शिलाई आहे त्याच्यावर. आणि ह्याला हे सगळे इंग्लिश कलर, ज्याला आपण थोडेसे ऑथेंटिक म्हणजे काय म्हणूया की प्रिंटेड साड्या किंवा मलमल कॉटनच्या साड्यांवर हे ब्लाउजेस खूप एलिगंट वाटतात. हा पण ऑफिस वेअरला खूप सुंदर ऑप्शन आहे. आता हा ना एक कोइंबतूर पॅटर्न मध्ये, आता तुम्ही हे बारकाईने बघू शकता तर ही वीण केलेली आहे कापडावर. ओके. हा कोइंबतूरच्या तिथे जाऊन आम्ही हा वीव करून घेतलेले फॅब्रिक्स आहेत. बरं. आणि हे तुम्ही वरकाईन त्याचं काम बघा किती सुंदर वाटतं, नाजूक असं मस्त. मग त्याच्यात रंग केलेत, कॉमन रंग. तर त्याच्यात काळा केलाय, ह्याची वीव हे मोठी ठेवली आहे. आणि ह्याला आम्ही ओरिसाचे कोणार्क बॉर्डरचे हे लावलेत, म्हणजे हे ओरिसा बॉर्डरचं त्याला लेस लावली आहे. तर हा बघा, म्हणजे प्रत्येक पीस ना तुम्हाला एक्सक्लुझिव्ह आणि वेगळाच मिळणार. आणि साईज तुम्ही बघू शकता, हा किती मोठे साईज मध्ये पण अवेलेबल आहे. म्हणजे प्लस साईज मध्ये पण खूप व्हरायटी आम्ही देतोय. मस्त. आता हा सिम्पल असा स्लीवलेस ब्लाऊज आहे. दिस इज नाईस. म्हणजे कोणत्याही साडीला असा
एखादा पिंक साडीवर येलो, रेडवर येलो, ग्रीनवर असं काही घालायचं असेल, एखादीचं हळदीचं फंक्शन असेल, त्याच्यासाठी पण ते असं छान असं सिम्पल, म्हणजे ह्याला अस्तरची तर गरज नाहीये कारण ह्याला ट्रान्सपरन्सीच नाहीये. हो, मेन ते सॉफ्ट आहे आणि की जाड छान कपडा आहे, म्हणजे मस्त. स्क्रीनवर पण खूप छान वाटतात. खूप सुंदर आहे. हा आमचा हा आमचा साऊथ कॉटन मधला आहे. साऊथ कॉटन. हां, साऊथ कॉटनच्या ह्याचे फॅब्रिक्सचे हे ब्लाऊज आहेत. आता ही वीव बघा, ह्याला टेम्पल बॉर्डर वीव केली. 1, 2, 3, 4 कलर कॉम्बिनेशन्समध्ये. मग बेस कलर वेगळा आला की हे कॉम्बिनेशन पण बदलतं. राईट. आणि त्याच्या बॅकला पण इथे हां हे करण्यात आलंय. सो एखादी काठापदराची साडी पण ह्याच्यावरती खूप सुंदर हां, दिसेल. म्हणजे सुमडी साड्या असतील किंवा गंगा जमुना बॉर्डरच्या साड्या पण अशा ह्याच्यावर कॉन्ट्रास्ट करून घालता येतात. हा सगळ्यांचा लाडका आवडता, जो इंडिगोजवर वगैरे पण आपण वापरतो. हो, तसे इंडिगो ब्लॉक प्रिंटच्या ब्लॉक साड्या असतात प्रिंटच्या त्याच्यावरती. साड्यांवर. आणि तुम्ही बघू शकता की हे साईडनी कटवर्क केलेलं आहे. अगेन ह्याला अस्तर आम्ही नाही लावलेलं आहे, पण ह्याला अस्तरची काहीही आवश्यकता नाही कारण कुठे स्किन दिसणार नाहीये तुमची. दिस इज प्रिटी. म्हणजे ज्याला गरज नाहीये ना अस्तरची त्याला आम्ही लावत नाही, हा, कारण अस्तरचं लावून प्रत्येक ब्लाऊजला मग त्याची प्राइस अननेसेसरी वाढते, वाढते अगदी. ज्याची गरज नाही. आता हा बघा, मल्टी कलर्ड बनारस सिल्क मध्ये, म्हणजे जर एखादी जरीची साडी आहे, कोणाची पैठणी साडी आहे किंवा एक ब्लाऊज आणि बऱ्याच साड्यांवर घालायचा आहे, बरोबर, तर हा सुंदर असा ऑप्शन आहे. मस्त. किंवा आता मी घातलेली जरीची साडी आहे, मला हा मोनोक्रोम नाही करायचा आहे, तर मी असं कॉन्ट्रास्ट अगदी छान दिसतं. म्हणजे काही महिलांचं असं ना की आम्हाला ब्लाऊजच्या शिलाईवरती एवढे पैसे नाही टाकायचे आहेत, असा ब्लाऊज हवाय की तो आम्ही मल्टी पर्पज म्हणजे वेगवेगळ्या साड्यांवरती वापरू शकतो. त्या महिलांसाठी हा खूप मस्त ऑप्शन आहे. पण ह्याच्यामध्ये कलर्स कसे असतात? मग याच्यात समजा आता हा राणी बेस आहे, आंबा कलर बेस येतो, डाळिंबी बेस येतो, आणि या ब्लाउजेसची प्राइस रेंज 990 पर्यंत आहे, 1000च्या आतच आहे. आणि ह्याला पण अस्तर तुम्ही लावलेलं बघू शकताय की कुठेही अस्तर आतला कपडा दिसत नाहीये. हा, ते इम्पॉर्टंट. नाही तर युजली बनारसी फॅब्रिक मध्ये आतून ते थोडंसं टोचू शकतं, पण हा इतका सॉफ्ट कपडा येतो की ह्याला कधीच हे दिसत नाही. मस्त. नेक्स्ट हा कोणता आहे? हा ना घिचा सिल्क आहे. घिचा सिल्क हा कपड्याचा प्रकार बघा तुम्ही, लस्टर बघा त्याचं, खूप सुंदर शाईन आहे ह्याला. आणि प्युअर सिल्कच्या खालोखाल, म्हणजे ह्याचा काउंट असतो 100चा. ओके. ह्याला पण आम्ही असा मस्त पानगळा दिलेला आहे बघा, काही ना पानगळा, काही ना गोलगळा, मग ह्याच्यात रंग दिलेत. बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या पहिल्या साड्यांचे ब्लाऊज बसत नाहीत, लग्नातल्या साड्यांचे ब्लाऊज, साड्या छान राहतात पण ब्लाऊज खराब होतात. तर त्याच्यासाठी आम्ही हे घिचा सिल्क मुद्दाम आत्ता खास म्हणजे या लग्न सराईसाठीच हे बनवलेले आहेत. आणि याच्यात कलर थ्रेड्स तर एवढी मस्त आहे ना, बघायला इतकी मजा येते. म्हणजे मी तुम्हाला एक जस्ट दाखवायला सुरुवात करते. हा बघा, टोमॅटो रेड आणि ब्रिक रेडच्या मधली शेड आहे ही. ओके. हा काळा, म्हणजे प्युअर सिल्कच्या जवळचं, ज्यांना प्युअर सिल्क नाही घ्यायचंय पण मध्ये काहीतरी हवंय अशा टाईप. हा मँगो येलो, कारण हे इतके कॉमन रंग आहेत ना. हा बघा अबोली, हा मसूर डाळीच्या सारखा रंग आहे, परफेक्ट असा. ऑलिव्ह ग्रीन, असा लाल चुटुक रंग आहे. व्हेरी नाईस. हा मोती कलर. बऱ्याचदा आपल्या लग्नातल्या पैठण्यांचे वगैरे साड्यांचे ब्लाऊज खराब झालेले असतात, ते बसत नाही किंवा साईजला बसत नाही, तर हे घालू शकतो आपण. त्या साडीची बॉर्डर काढून पण ह्याला लावू शकतो, तेही आम्ही सोय करून देतो. हा असा साऊथ सिल्कच्या ज्या साड्या असतात ना, पट्टू साड्या वगैरे, त्याचा हा बीटरूट कलर अगदी कॉमन आहे. हो. आणि हा खूप सुंदर वाटतात हे कलर्स. हा हिरवा, आपल्या सगळ्यांचा आवडीचा आणि लाडका हिरवागार. आणि अस्तरची क्वालिटी तर आपण पूर्ण 2x2 चीच ठेवलेली, विथ प्रेस बटन्स, एव्हरीथिंग असतं. आणि या ब्लाऊजची प्राइस रेंज साधारण 1200 पासून पुढे. 1200 पासून पुढे. ओके. आणि मग जशी साईज वाढते तशी प्राइस बदलते. हा, मी ऍक्च्युली त्याच्यावरच येणार होते की प्रत्येक ब्लाऊजची प्राइस ही त्यांच्या पॅटर्न प्रमाणे आहे की साईज प्रमाणे असते? दोन्ही फॅक्टर. म्हणजे साईज समजा 38 असेल तर त्याची किंमत वेगळी आहे, 40 असेल तर त्याची किंमत वेगळी आहे. हे महत्वाचं मंडळी, हे मुद्दाम आम्ही मेन्शन करतोय की साईज प्रमाणे किमती बदलणार आहेत. पॅटर्न आणि फॅब्रिक प्रमाणे तर ऑफकोर्स किंमत बदलते, हे आपल्याला माहितीच आहे. पण साईज, समजा तुम्ही हा ब्लाऊज पर्टिक्युलरली निवडत असाल तर या ब्लाऊज मध्ये तुमची साईज जी असेल त्या पद्धतीने प्राइस रेंज चेंज होणार आहे. सो हे लक्षात असू द्या. जी किंमत सांगितली जाते ती किंमत तुम्हाला योग्यरित्या मिळेल. फक्त साईज मात्र वॅरी करत असेल तर किंमत चेंज होत राहणार. हे मुद्दाम मेन्शन करण्याचं कारण असं की जेव्हा आम्ही व्हिडिओमध्ये सांगतो की इथपासून सुरुवात आहे, तिथपासून सुरुवात आहे, तर महिलांचं असं असतं की तुम्ही ही किंमत सांगितलेली, पण तसं नसतं. युजली सांगण्याची स्टार्टिंग रेंज सांगण्याचा आमचा मेन मोटो असतो. स्टार्टिंग रेंज किंवा जनरल रेंज काय आहे त्या किमतीची, त्या प्रोडक्टची किंमत काय आहे, जनरल किंमत, ते सांगण्याचा आमचा मेन प्रयत्न असतो. सो तुम्ही हे आवर्जून लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही ऑनलाईन खरेदी करताय ताईंकडे
तर ऑनलाईनची सुविधा पण आपल्याकडे आहे राईट. तर तुमची साईज आवर्जून योग्य पद्धतीने त्यांना सांगणं गरजेचं आहे. रेडीमेड ब्लाऊज मध्ये बऱ्याचदा तुमची गैरसोय टाळण्यासाठी जे मुंबईकर नाही आहेत आणि दुसऱ्या शहरातून व्हिडिओ पाहतायत त्यांच्यासाठी मी आवर्जून सांगते की जेव्हा केव्हा तुम्ही ब्लाऊजची खरेदी करता तेव्हा मेक शुअर करा की ते जी साईज तुम्हाला सांगतात किंवा मेजर्स सांगतात ते योग्य मेजर्स त्यांच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. तेव्हाच योग्य साईज योग्य फिटिंगचा ब्लाऊज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो. सो हे या महत्वाच्या गोष्टी मेन्शन आम्ही मुद्दाम करतोय बिकॉज रेडीमेड ब्लाऊज हा प्रत्येक महिलेचा आता आवडीचा विषय झालेला आहे. म्हणून हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या फार मॅटर करतात ऑनलाईन खरेदीमध्ये सुद्धा, म्हणून आम्ही हे आवर्जून मेन्शन केलंय. सो खूप सुंदर कलर्स आहेत आणि कमाल क्वालिटी आहे. अजून पण बरीच व्हरायटी आपल्याला पाहिजे आहे. नेक्स्ट काय बघणार आहोत आपण? आता हे झुमकामध्ये आहे, झुमका पॅटर्न, आणि हे जेकॉर्ड मध्ये आहे कपडा. ह्याला पण अगेन अस्तर येतं. सिम्पल ब्लाऊज आहे पण खूप ह्याच्यात रंग पण आहेत, साईज पण अवेलेबल आहेत. नॉट जसं मी मगाशी सांगितलं तशी कापडाचीच लावलेली असते मुद्दाम, म्हणजे ह्याच्यात कुठे अंबाड्यात वगैरे अडकत नाही. ओके. हा आमचा खूप प्रॉमिनंट पॅटर्न आहे, दिया सिल्क. ओके. हा तुम्ही हात लावून बघा ऐश्वर्या, किती सॉफ्ट आणि सुंदर कपडा आहे. हो, आणि ग्लेज किती मऊसूत आहे. सुंदर आहे. ग्लेज खूप छान आहे. ह्याच्यात रंग पण आपण दाखवूया. मस्त कलर्स आहेत ह्याच्यात अवेलेबल, आणि अगदी म्हणजे जरीच्या साड्यांना, एखाद्या पहिला खराब झालेला ब्लाऊज असेल त्याच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन्स आहेत. कांजीवरम कुठलाही म्हणजे एनी सिल्क साडीजसाठी हे मस्त दिसतात. खूप सुंदर ब्लाऊज आहे. मला ग्लेज आवडला यावरचा, आणि अगेन आतमध्ये अस्तर. सी अगेन मार्जिन, जसं मगाशी आम्ही सांगितलं. सो मार्जिन्स असल्यामुळे तुम्हाला ब्लाऊज घेतल्यानंतर तुम्हाला जर ते लूज करायचं असेल तर करू शकता. खूप सुंदर ऑप्शन आहे. त्यानंतर हा ओरिसा प्रिंट आहे. ओके. सो मगाशी आपण विविंग पाहिलं. विविंग पाहिलं, हे सदृश्य दिसतं पण हे प्रिंट आहे, आणि ह्या ब्लाऊजची किंमत अगदी 600 रुपये आहे. अच्छा. कारण हे ठप्पा मारून प्रिंट केलेलं आहे, अख्ख्या रोल मध्ये काढतात हे. ओके. सो दोन्ही दिसताना सदृश्य दिसतात. बरेचदा अशी फसगत होते, पण आमच्याकडे हे क्लिअर कट आम्ही सांगतो की आतमध्ये उलट करून कधी कपडा बघायचा. हो, म्हणजे ते ही प्रिंट बाजू आहे. बघितली की कळतं प्रिंट आहे, आणि वीवला नेहमी धागा मागच्या मागच्या बाजूला बाजूला असतो. असतो. हे मी आवर्जून इथे नमूद करू इच्छिते. मस्त. हे ऑर्गेन्झा फॅब्रिक. ऑर्गेन्झा म्हणजे या फ्लोई साड्यांवर हे ब्लाऊज खूप छान दिसतात. हो, म्हणजे ते सॅटिनच्या सॅटिनच्या असतात असतात किंवा किंवा स्टोन वर्क वगैरे. स्टोन वर्क वगैरे ह्याच्यावर हे छान दिसतात. अगदी कोणाला हाताचे नको असतील तर आम्ही त्याला स्लीवलेस सुद्धा करून देऊ शकतो. अच्छा. स्लीव्स काढता येतात, कारण आम्ही स्लीव्स सगळ्यात शेवटी जोडतो. बरोबर. वर्कशॉपमध्ये माझ्या स्लीव्स सगळ्यात शेवटी जोडल्या जातात. त्यामुळे आमच्याकडे इथे ज्या मुली असतात त्या एक्सपर्ट असतात स्लीव्स काढून स्लीवलेस करून देणं. अच्छा. काही फिटिंग लागलं, लूज आहे थोडं टाईट करून देणं. आणि या ब्लाऊजची किंमत अगदी 750-700 अशी आहे. इतके रिझनेबल प्राइस मध्ये, आणि रंग छान आहेत. ग्लिटर आहे, त्याला अस्तर दिलंय. याला इंटरलॉकची गरज असते म्हणून ह्याला इंटरलॉक टाकलेलं आहे. सगळ्या ब्लाऊजला लागत नाही, मस्त. पण हा थोडासा नाजूक कपडा असतो. हो, हा तागा नाजूक नाजूक असतो. असतो म्हणून त्याला आतमध्ये ओव्हरलॉक टाकलेलं आहे. पण सगळ्या ब्लाऊजला आम्ही टाकत नाही, कारण सगळ्या ब्लाऊजला आवश्यकता गरज नसते. नसते. राईट. आता हा बघा, हा खादी सिल्क मध्ये, ह्याचं पण शाईन किती छान आहे बघा. हो. खूप गोड दिसतं लस्टर. हा असा कॉफी ब्राऊन शेड आहे, आणि ह्याचं टेम्पल्स बघा, एकसारखे टेम्पल्स. अगेन हा मशीन वीवच आहे, पण हा कपडा खूप छान असतो. हा खादी ग्रामोद्योगकडनं आम्ही परचेस करतो, आणि खूप क्वांटिटीमध्ये, म्हणजे एका वेळेला 20-20, 50-50 मीटरचा एक तागा ओ, असं असतं हे. आणि ह्याच्यात रंग पण आपल्याकडे खूप सारे आहेत छान छान. वा. सो यातले रंग दाखवू शकता? हो हो, अगदी मस्त. हे बघा, इथे रंग आहेत. सो तुम्ही फक्त नाव घ्या. मी जसं म्हणाले की तुम्ही फक्त कलरचं नाव घ्या किंवा कलर सांगा की ह्या रंगात हवंय म्हणून. ऑलमोस्ट सगळे कलर ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. आणि खरं सांगायचं तर रेडीमेड ब्लाऊजमध्ये एवढी व्हरायटी आणि एवढा सगळ्या, जसं एक नॉर्मल आपण आपला ब्लाऊज शिवतो ना, एक सामान्य स्त्री काय करते, साडीतनं ब्लाऊज पीस कट करते, टेलरकडे जाते, शिवून घेते, अगदी सेम फील देत आहे. इट इज ऍब्सोल्युटली नॉट गिव्हिंग दॅट फील की हे रेडीमेड वाला आहे म्हणून. म्हणजे हे अगदी आपल्या टेलरने शिवल्याप्रमाणे ते वाइब्स देत आहे. आणि फिटिंग्स पण आपले तसेच बसतात. खूप की तुम्हाला कुठेही कधीही ब्लाऊज घातल्यावर कम्फर्टेबलच वाटणार कायम. म्हणजे काही महिलांना ना रेडीमेड ब्लाऊज जमत नाही, तर त्यांच्यासाठी आय थिंक हे खूप सुंदर ऑप्शन्स आहेत की तुमच्या टेलरने शिवल्याप्रमाणेच ते आहेत, म्हणजे अगदी घरच्यासारखं. करेक्ट. व्हेरी नाईस. शिमर मध्ये ब्लाऊज आहे, टिश्यू सदृश्य कपडा आहे, आणि हे ग्लास टिश्यूच्या साड्यांना वगैरे किंवा जरीच्या साड्यांना खूप गॉडी नाही घालायचं, सटल घालायचं त्याच्यासाठी. टिश्यूच्या साड्यांवर खूप सुंदर दिसेल. आणि तुम्ही टच करून बघा किती सॉफ्ट सॉफ्ट आहे, टोचणारं नाहीये. लावलंच नाहीये, कारण याच्यात पॉलिस्टर धागाच नाहीये. ओ, इज इट? म्हणून ते सॉफ्ट आहे. पॉलिस्टर आलं ना, सिंथेटिक आलं ना की ते टोचतं. ओके. किंवा आर्टिफिशियल फॅब्रिक आलं ना की ते टोचतं. ओके. तुम्हाला हे कधीच टोचणार नाही, किंवा काचतंय अंगाला, कधी एकदा ब्लाऊज नको बाबा हा घाला, असं कधीच इनामदारांच्या ब्लाऊजला तुम्हाला वाटणार नाही. मस्त.
ह्याला पण अगेन म्हणजे कसं मार्जिन तर व्यवस्थित आहे, ह्याच्यात पण रंग आहेत आणि ह्याच्यानंतर चालणारे ना गोल्डन कलर्स खूप मस्त दिसतात. हो म्हणजे ते तर ऍक्च्युली कॉमन कलर्स आहेत आणि हे गिफ्टिंग साठी उत्तम आहे. कोणी ब्राईड येते, तिला नवरी मुलगी आहे, तिला असं काही दिलं तर आय थिंक हे खूपच फायदेशीर होणार आहे. केळवणाला वगैरे गिफ्ट तुम्ही देऊ शकता, स्वतः वापरायला म्हणून घेऊ शकता. मी ऍक्च्युली एक वेडिंगला गेले होते, तिथे पाहिलं होतं त्यांनी आहेरामध्ये महिलांना ब्लाऊज पीसेस दिले होते. तर ब्लाऊज पीसेसच्या ऐवजी असे रेडीमेड ब्लाउजेस तुम्ही तुमच्या जवळच्या घरच्यांना पण गिफ्ट देऊ शकता. आणि क्वांटिटीमध्ये आम्ही देऊ शकतो, कारण मॅन्युफॅक्चरिंग आहे. तुम्ही जर एका साईज मध्ये माझ्याकडे 50 ब्लाऊज एका फॅब्रिकचे मागितले तरी मी देऊ शकते, क्या बात आहे. कारण आपण होलसेलनी पण देत असतो. अच्छा, तुम्ही होलसेलही देता? वा वा, मस्त. आता बघा ना, गोल्डन मध्ये बारीक बारीक एवढ्या छान छान शेड्स, म्हणजे तुम्ही बघू शकता की हा डीप गोल्डन आहे, कॉपर आहे, असे शेड आहे. मस्त. इतक्या व्हरायटीज की कुठल्याही रंगाचं कुठल्याही याचं कस्टमर आलं तर ते काही न घेता परत जाणार नाही, अशी आम्ही काळजी घेतो. खूप सुंदर आहे हे. आणि हे सगळे विथ स्लीव्स आहेत, सो स्लीवलेस पण असतात. आणि अगदी एखादा ब्लाऊज तयार आहे, त्यांना आवडला महिलेला एखाद्या आणि तिला स्लीव्स नको तर ते आम्हाला एक 15-20 मिनिटाचं काम आहे. ओके, आम्ही स्लीवलेस पण सगळ्या ब्लाऊज मध्ये स्लीवलेस तुम्ही करून देऊ शकता? येस, लगेच एक 15-20 मिनिटं, अर्धा तास. ओ गुड वन. गर्दी असेल तर एक दिवस आमच्याकडे ठेवायला लागतं, एवढंच. पण बाकी एका दिवसात म्हणजे लगेचच. माझ्याकडे बऱ्याच नवरी मुली येतात, पळून जाणाऱ्या मुली असतात की इथे चेंज करून अल्ट्रेशन्स करून आणि लगेच घालून जातात, किंवा कार्यालयात एखाद्या वेळेला ब्लाऊज हरवतात, वेळेवर मिळत नाही, असंही असतं. किंवा ब्रायडल साईड ज्या ज्या करतात त्यांना हे ब्लाऊज, सायडर्सना सुद्धा हे ब्लाऊज उत्तम पर्याय आहे. हा एक आम्ही खणाचं आता लेटेस्टच आमचं हे केलेलं आहे. ओ गुड वन. व्ही गळा डबल फॅब्रिक मध्ये. हे पूर्ण म्हणजे मला आयडिया अशीच सुचली की खणामध्ये आपण असं तागे आहेत आणि कॉम्बिनेशन करून बघावं. एक क्लिक झाली आणि इतका मस्त रिस्पॉन्स आहे याला. तर हे खूपच सुंदर आहे. त्याच्यामध्ये हा एक ऑप्शन आहे आणि त्याचसोबत तिथे एक ठेवण्यात आलेला एक ऑप्शन आहे, तो एक काढून दाखवू शकता? तो एक व्ही गळा आहे याला मागे. हा पण अगेन 3 पीस कटोरी मध्ये आहे. 3 पीस कटोरीमध्ये. 3 पीस कटोरी, त्यामुळे 3 पीस कटोरीचे ब्लाऊज उत्तम बसतात. आणि ऍक्च्युली खूप सुंदर आहे. मेन खण किती सॉफ्ट आहे. हे ना ह्याच्यात सिल्क आहे. ओ, सिल्क आणि कॉटन ह्याचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे 60-40 असं थ्रेडचं कॉम्बिनेशन. त्यामुळे याला गुळे येत नाहीत, रंग जात नाहीत, अंगाला टोचत नाहीत किंवा फेड होत नाहीत. फक्त याला काळजी काय घ्यायची असते, मशीन वॉश कुठल्याच ब्लाऊजला करायचं नाही. ओके. सॉफ्ट वॉश आपण अंगाचा साबण लावू शकता, ह्याला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही आमच्या ग्राहकांना तेच सांगतो की अगदी अंगाचा सॉफ्ट साबण किंवा शॅम्पू वॉश करा, नुसतं बुडवून काढलं मिठाच्या पाण्यात तरी छान वाटतं. आता ह्याच्यातच हा रिव्हर्स केलेला आहे बघा. हा, म्हणजे तुम्ही बघितलं तर एक्झॅक्ट उलट कॉम्बिनेशन. एक्झॅक्ट उलट कॉम्बिनेशन. 3 कॉम्बिनेशन्स मध्ये केलेले ब्लाउजेस, तेही आपण दाखवू शकतो. सुंदर आहे. यांची काय किंमत जाते साधारण? हे साधारण 790 पासून पुढे. ओके, बरं. सो अगेन ह्याच्यामध्ये साइजेस काय काय असतील? 32 ते 42. ओके. आणि अकॉर्डिंग टू द साईज प्राइस बदलत राहते. प्रत्येक ह्याला, कारण साईज बदलते त्याचा कपडा जास्ती लागतो. अगदी. हो, काम त्याच्यावर काम वेगळं करायला लागतं. आणि ह्याला पण तुम्ही बघू शकता मी अस्तर अजिबात लावलेलं नाही. हो, अस्तर नाही. मी तेच म्हटलं ना की एकदम सॉफ्ट प्रॉब्लेम नाही, असं ते एकदम कडक नाहीये. नाही, मस्त, खूप सुंदर छान दिसतो. पारंपरिक साड्यांवरती खूप कमाल दिसते. नऊवारीवर तर हे खूप गोड दिसतं. बघा ना, म्हणजे कॉम्बिनेशन. आता माझी समजा ही साडी आहे आणि मी असं ब्लाऊज घालून गेले तर 4 चौघीत मी उठूनच दिसणार. खरंय. आणि हे नऊवारीवरती जसं तुम्ही म्हणालात ते खरंच खूप सुंदर दिसणार आहे. म्हणजे ज्याच्यावरती खूप महिलांना मेहनत नाही घ्यायची आहे ब्लाऊजवर, त्यांच्यासाठी हे खूप सुंदर ऑप्शन आहे. अगेन, जसं काही महिलांचं असतं ना, एकच ब्लाऊज आम्ही 4-5 साड्यांवर वापरू शकतो, असं निवडलं तर तुम्हाला ते ऑप्शन अवेलेबल आहे. आता आपण मगाशी खणामध्ये पाहिला तसाच हा एक वेगळा प्रकार आहे. हा इरकल खण मध्ये आहे. तुम्ही याची ट्रेडिशनल बॉर्डर आहे. ओके. अगेन इरकल खण मध्ये 60-40 कॉम्बिनेशन असतं. म्हणजे याच्यात काय होतं की आपण सिल्क आणि कॉटन मिक्स असतो फॅब्रिक. कुठेही गोळे येत नाहीत, डिस्कलरिंग होत नाही काकेच्या भागेत. बरेचदा ते सिंथेटिक बेस असला की डिस्कलर होतं. बरोबर. हो, त्याच्यात नेमकं पांढरे असे गोळे यायला सुरुवात होतात इथे. एक्झॅक्ट. तर हे त्याला होणार नाही ही काळजी घेतलेली. आता हे जे आहे ना, रामा ग्रीन कलर, ह्याला ट्रेडिशनल बघा, नारळी बॉर्डर आहे. बरोबर. हा बेळगावचा स्पेशली तिथे वीव केलेलाच कपडा आपल्याकडे येतो डायरेक्टली. ओके. आता त्याच्यानंतर खणामध्ये आम्ही अशी गोपा बॉर्डर इंट्रोड्यूस केली आहे. हा अंजिरी कलर आहे. ओह, गुड वन. आणि ह्याला व्ही नेक दिलेला आहे. मस्त. ह्याचा पण लुक इतका सुंदर वाटतो. आणि असे ब्लाऊज ना कोणत्याही वयोगटातील मुलीला आणि महिलेला छानच दिसणार. अगदी सुंदर दिसतात हे. म्हणजे बऱ्याच जणी लॉंग स्कर्ट वर घालतात, एखाद्या साईडला ओढणी आणि नथ घातली तरी ट्रेडिशनल आउटफिट म्हणून छान. हे नऊवारीवरती छान दिसते. नऊवारीवर तर सुंदरच दिसतात.
सो आता गुढीपाडवा स्पेशल म्हणून तुम्ही याचा नक्कीच नववधू जे आहेत त्याच नक्कीच याचा वापर करू शकतात. अगदी कलर सुंदर. कॉम्बिनेशन मस्त एकदम व्हायब्रंट आणि कलर्स आणि ह्याची वेगळी बॉर्डर आहे, ह्याची वेगळी, याला गोपा बॉर्डर म्हणतात. ही पण हँडवीव, ही पण हँडवीव. अच्छा. मग ह्या इरकल मध्ये मग तुम्हाला मी कलर्स मला आवडेल तुम्हाला दाखवायला. कलर्स बघत जा एक एक, इतके सुंदर सुंदर. आणि हे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन करून पण वापरताय. हो, म्हणजे तुमच्या साडीमध्ये समजा हिरवा रंग असेल तर तुम्ही असा पिंक कलरचा ब्लाऊज घेऊ शकता, बिकॉज त्याला बॉर्डर ग्रीन कलरची आहे. असं कॉन्ट्रास्ट मिक्स अँड मॅच वगैरे करू शकता. किंवा तर तुमची समजा सेम, हे तर अगदी पारंपरिक कलर आहे खणाच्या साडीमधले, खास ही पैठणीवर पण सुंदर सुंदर दिसतील अगदी. मी तर पैठणीवर पण मी कशावरही म्हणजे इरकल, बेळगाव साड्या असतील तुमच्याकडे, इरकल असतील. आता हा बघा मेहंदी विथ ब्लॅक एक रेअर कॉम्बिनेशन, एखादा सोनेरी आहे. या व्यतिरिक्त हा मल्टी कलर्ड आहे. हा कोणत्याही साडी घ्या आणि हे वापरा. मस्त. डबल बॉर्डरची साडी असेल, कॉटनच्या साड्या असतील, काही सिंथेटिक्स असतील तरी हे चालतात. म्हणजे ह्यांची काय किंमत जाते? हे साधारण 650 पासून 750 पर्यंत आहेत. आणि गोपा बॉर्डर मध्ये 50 रुपयाचा फरक पडतो. आता मंडळी आपण कलमकारीचे ब्लाऊज पाहणार आहोत. 12ही महिने वापरता येतील, कुठल्याही वयोगटाला सूट होतील, फिटिंग उत्तम असते, फॅब्रिक चांगलं असतं आणि मल्टीपर्पज यूज करू शकतो. म्हणजे ब्लाऊज सोबत खालती तुम्ही एखादा स्कर्ट घालू शकता, किंवा तर जीन्स आणि त्याच्यावरती ब्लाऊज आणि वरती ब्लेझर किंवा मोठे श्रग, असं बरंच काही स्टायलिंग ह्याच्यामध्ये तुम्हाला करता येऊ शकतं. पण ह्याच्यामध्ये इतके वेगवेगळे प्रिंट ऑप्शन्स आहेत, आम्ही आता सगळे नाही ओपन करू शकत, लिमिटेड आम्ही ओपन करून दाखवणार आहोत. पण ताई ह्याच्यामध्ये पण साईज 32 to 42 पर्यंत असणार आहे. हो. ओके. आणि ह्याची किंमत कशी असते साधारण? ह्याची किंमत 750 पासून 950 पर्यंत. बरं, ग्रेट. एखादं ओपन करून दाखवूया आपण. हा असा मस्त मेहंदी कलर आहे, वेगळाच मेहंदी आणि त्याच्यावर असं हे. आणि कलमकारीचं तुम्हाला माहिती आहे ना, हे व्हेजिटेबल डाय मध्ये बनतं. आता सदृश्य प्रिंट्स पण खूप यायला लागले, पण कापडाचं जे फॅब्रिकचं पोत आहे त्याच्यावर कळतं कुठलं रफ आहे, कुठलं प्रिंट आहे, कुठलं ओरिजिनल कलमकारी आहे. तर हे ओरिजिनल जे असतात त्याची ही प्राइस रेंज येते. हे तागे ओरिजिनल आपण इतर कुठल्या मटेरियल मध्ये कलमकारी घ्यायला गेलो, समजा कुर्ता वगैरे, तरी आपल्या लक्षात येतं की ते हे असतं. ओके. हा, आता त्याच्यातच हे बघा, म्हणजे कलर्स त्याच्यात भरपूर. आणि हे ब्लाऊज असे असतात की अंगावर खुलून दिसतात घातल्यावर. हो, प्युअर कलमकारीची हीच. प्लेन खादीच्या साड्या असतात ना त्याच्यावरती हे खूप सुंदर दिसतात. म्हणजे हे कॉन्ट्रास्ट तुम्ही वापरू शकता. सी, हा एक पारंपरिक कलमकारीचा प्रकार आहे, म्हणजे पारंपरिक डिझाईन आपण ह्याला म्हणू शकतो. सी, किती छान कॉन्ट्रास्ट, एखाद्या व्हाईट साडी सोबत तुम्ही मिक्स अँड मॅच करू शकता. खूप सुंदर कलर ऑप्शन्स आहेत. काही जणांना असे मोटिव्स असे खूप आवडतात, तर त्यांच्यासाठी खूप सुंदर ऑप्शन आहे. सी, अगेन थोडं सिमेट्रिकल डिझाईन, ज्यांना फुलं पानं खूप आवडतात त्यांच्यासाठी पण इथे ऑप्शन आहे. बरेच प्रिंट ऑप्शन्स आहेत. सी, क्वर्की डिझाईन, थोडं हत्ती प्रिंट आहे. असे वेगवेगळे क्वर्की ऑप्शन्स तुम्हाला हवे असतील तर कलमकारी इज द व्हेरी राईट ऑप्शन. सो आता आपण वेडिंग कलेक्शनचं थोडंसं पाहतोय. द रिझन इज की हे सगळे सॉलिड कलर्स आहेत, जे लग्नात चालणाऱ्या ज्या साड्या असतात त्याच्यावरती आरामात जाऊ शकतात. त्यामध्ये खूप सारे कलर ऑप्शन्स आहेत, पण त्यातला आपण एक ओपन करून बघूयात. सो हा एक ओपन केलेला आहे. हा खूप कमाल कलर आहे, नऊवारीवरती सुंदर दिसेल. तुमच्या कोणत्याही जरीच्या किंवा काठापदराच्या साड्या त्यांच्यावरती छानच दिसणार आहे. आणि ह्याच्यावरती बेलपानाची डिझाईन आहे. बेलपान म्हणतो ना, मोटिव्ह केलेला आहे याच्यावर. हा दिया सिल्कचा फॅब्रिक आहे. ओके. साइजेस याच्यात सगळे अवेलेबल आहेत. अस्तर असतं या ब्लाउजला आणि 750 पासून ते पुढे रेंज असते. मग जशी प्राइस बदलेल तशीही. आणि कलर्स तुम्ही बघू शकता की एक से बडकर एक कलर्स आहेत. म्हणजे हे बघा, हे तर असा लव्हेंडर, आता लव्हेंडरचा सध्या खूप ट्रेंड आहे. ऑरेंज कलर सध्या खूप ट्रेंडिंग आहे. त्यानंतर तुम्ही मोरपिशी बघू शकता. इथे पण सी, तुम्हाला जे सॉलिड कलर्स मी म्हणाले ना, नऊवारीमध्ये हे कलर्स खूप चालतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही हे बरेच ऑप्शन्स आहेत. इथे अगेन सी, हा रेड पण किती फ्रेश, मेहंदी कलर किती फ्रेश दिसतोय. ह्याच्यावरती मात्र थोडे वेगळे मोटिव्स आहेत, पण हे सगळे वेडिंगमध्ये चालणारे कलर आहेत. आणि हे सॉलिड कलर असल्यामुळे ते तुम्ही इतर वेगळ्या साड्यांसोबतही यूज करू शकता. बरं मंडळी, खणामध्ये आपण मगाशी पारंपरिक डिझाईन्स पाहिले, पारंपरिक पद्धतीचे ब्लाऊज पाहिले, पण हे सध्या मला असं सांगता येईल की हे सोशल मीडिया व्हायरल डिझाईन्स आहेत. राईट, हे खूप ट्रेंडिंग असे डिझाईन्स आहेत. आणि हे तुम्हाला, ह्याला काय, कोणतं कलेक्शन मी नाव ठेवले का काही? हो, हे कोंदण कलेक्शन आहे आमचं, म्हणजे वेडिंग स्पेशलच. ओके. कोंदण कलेक्शन. ह्याला तुम्ही बघू शकता कॉलर आहे, नेकलाईन बघा त्याची किती छान दिली आणि इतकं स्मार्ट वाटतो हा ब्लाऊज. त्याला आतमध्ये असा कॉलप्सल बॉर्डर दिली आहे. आणि हा कट आपण बघा किती सुंदर असा बसतो. प्रत्येकीला हे बसतं. आणि प्रिन्सेस कट मध्ये आहे हा ब्लाऊज. आणि याची ही लुक बघा. हा नेकलाईन, त्याला अस्तर, ह्याला प्रिन्सेस कट ऑथेंटिक येतं. ऑफकोर्स याला मार्जिन पण आहे. ह्या ब्लाऊजची प्राइस रेंज आहे आपल्याकडे 1800 पासून पुढे.
1800 2022 अशा रेंज मध्ये. हा बघा. हा त्यातला एक कोंदण कलेक्शन म्हणजे कोंदण हे नाव आता ह्याला फ्रिल्स दिलेत हाताला छान अरे असे वा. नाजूकसे. सो पारंपरिक लहानपणी जसं परकर पोलकर घालायचो त्या अगदी, पद्धतीचं अगदी. फील आणि त्याला फ्रिल दिलेत आणि याची नेकलाईन अगदी कोंदण असायची बघा आपल्याकडे हो. कोंदणा असायचा येस. हा हा. त्याचाच ह्याचे नेकलाईन केलेली आम्ही. मस्त. सो जो खणाचा जो पॅच खालती यूज होतो बॉर्डर ती किती क्लास पद्धतीने यूज केली गेली आहे बघा इकडे. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. त्या ब्लाऊजचा लुकही तितका क्लासी असणं गरजेचं आहे. आणि हे कुठल्याही साडीवर किंवा थोडा क्रॉस बॉर्डर करून क्रॉस Right. साडी नेसून हा. पण सुंदर सुंदर दिसतात. दिसतात. नऊवारीवर पण छान. आणि रील साठी तर आमच्याकडे खूप जण हे घेऊन जातात. सगळे साईजेस अवेलेबल आहेत. ओके हा त्याच्यानंतरचा म्हणजे माझ्या आवडीचा खास असा फ्लॅप वाला केलेला आहे. ओके. इकडे ह्याला फ्लॅप आहे असा तुम्ही बघू शकता. म्हणजे हा गळ्यात एक बांधायची नॉट अच्छा. अशी. ओ. सो हे आणि हे इतकं गोड दिसतं. आणि अगेन ह्याला एक नाजूकसा मी हे केलेलं आहे. सो हे बघा ज्यांना- हे अशा पद्धतीचं आहे ते तुम्हाला इथे वरती गळ्याला लावायचं लावायचं असतं. हा. आणि ज्यांना हे नकोय फ्लॅप त्या ह्या आत पण टाकू शकतात. अरे वा. असाही त्याला केलेलं आहे की इथे आतमध्ये टाकून दिलं हा. तरी चालतं. आणि याचं हे बघाल तर अगेन असे छोटे छोटे नाजूकसे याला आम्ही डँगलर्स केलेले आहेत. मस्त. तो इतका गोड दिसतो. आणि आणि हा मागचा खूप गळा बघा trending आहे ना? हो हा खूप ट्रेंडिंग पीस आहे. मागचा गळा हा ग्लास कट दिलेला आहे मुद्दा. सुंदर. आणि ह्या प्रिन्सेस कट असल्यामुळे ह्याच्यावर आपल्याला काही इनर्स घालायचे असतात पॅड्स आहेत त्याला. अगदी. आणि हे बघा अगेन ब्लाऊजला जसं युजली खणाच्या ब्लाऊजला आतापर्यंत पाहिलं असेल आपण मोठी बॉर्डर होती. ह्याला एकदम नाजूक बॉर्डर देण्यात आलेली आहे. याची काय किंमत जाते? ही साधारण 1850 पर्यंत साईज जशी बदलेल तसं. बरं. तुम्ही बघू शकता ही आपण सगळ्या बॉर्डर जोडून काम केलेलं आहे. हो. इथे एक एक बॉर्डर, ही 2 बॉर्डर, 3 बॉर्डर असे म्हणजे याला एकत्र मेहनत खूप आहे. हो. काम खूप आहे या आणि ब्लाऊजला. बॉर्डर नुसती नाही लावलीये तर त्याला अस्तर लावून फिनिशिंग केलेलं आहे. म्हणजे Fusing पण ते- आहे आतमध्ये त्याला. हा. म्हणजे स्टिफ राहावं, Stiff व्यवस्थित राहावं. दिसावं हा, ह्याचा त्यासाठी. लुकच तसा आहे. आता हा एक सुंदर असा आमचा अंगरखा पॅटर्न आहे. अरे वा. किती वेगळा क्लास रंग आहे. दिसतोय. पुढे व्ही गळा दिलाय मुद्दाम. ह्याला परत अगेन सगळ्या ह्या बॉर्डर स्टिच करून लावलेल्या आहेत. ह्याची स्पेशालिटी आम्ही अशी ठेवली आहे की इकडनं साडीचा पदर येतो असा. अच्छा. आणि इथे एक हुक दिलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे इरकल असेल, जामेवार असेल, एखादी कुठली म्हणजे ट्रेडिशनल साडी नाहीये पण ब्लाऊज हायलाइट करायचा आहे तर अशा क्रॉस मध्ये हे नेसता येतात. खूप गोड दिसतात हे ब्लाऊज. म्हणजे हे सगळं डिझायनिंग फॅब्रिकचं जे आयडियाज आणि तागे बघितल्यावर जे मला जे जे त्या वेळेला सुचतं तसं तसं आम्ही बनवतो. वा. म्हणजे डिझायनर ब्लाउजेस आहेत हे सगळे. आणि Very nice. एक्सक्लुझिव्ह म्हणजे Exclusive, एखाद्याने हा. घातलं हे एक तर दुसरीच्या अंगावर तसं दिसणार नाही. ह्यातले कुठलेही ब्लाउजेस आपले कमाल. आतापर्यंत जे बघितले ते हे साधारण 1900 2000 या रेंज मध्ये आहेत. बर. प्युअर सिल्क पैठणी. हो. म्हणजे हे कपडा घेऊन तागेतनं घेऊन हे बनवलंय. 3 पीस कटोरी आहे. ओके. बऱ्याच जणींना छोटे गळे आवडतात. काही एजेड असते किंवा अशा काहीतरी ट्रेंडी घालायचे म्हणून बंद गळ्याचे. आपण याला पैठणीची याची बॉर्डर लावलेली आहे. नारळी बॉर्डर ज्याला म्हणतो. आणि याचं डिझाईन जर तुम्ही बघाल तर किती सुंदर आहे बघा. हे आपण स्पेशली हे सिल्कचे धागे बनवून म्हणजे याच्यात 7 ते 8 कलर्सचे धागे वापरून हे मिड ऑफ द बॅक बरोबर हे डिझाईन दिसतं. पण मग ही इन्स्पायर्ड म्हणजे प्रॉपर पैठणी इन्स्पायर्ड डिझाईन. हो हो. परफेक्ट प्रॉपर्टी म्हणजे त्याच्याप्रमाणे पैठणीप्रमाणे. कारण माझी एक पैठणी होती. ओके. आणि ती लग्नातली पैठणी तो जिव्हाळ्याचा विषय ती थोडीशी विरली. मग त्याच्यावरचं मोटिव्ह मी काढून कॉपी केलं आणि मग त्याच्यावरनं आम्ही हे मशीनवर ही सगळी एम्ब्रॉयडरी केली. वा. असं काहीतरी क्रिएटिव्ह वेगवेगळं करत असते. कारण मलाही शेवटी कुठनं काय मोटिव्ह घ्यायचे कसं हे करायचं. कसलं भारी. मेन ना मला एक आवर्जून मेन्शन करायचंय की जर तुम्ही येलो बघितलं तर त्याच्यावरती ब्ल्यू, पर्पल हे व्हायब्रंट कलर्स घेण्यात आलेत. ग्रीन वरती मात्र तुम्हाला इथे गोल्डन कलरचा जास्त वापर केलेला दिसेल. म्हणजे त्या रंगावरती जे थ्रेड यूज केले गेलेले आहेत ती डिझाईन कशी उठून दिसेल ह्याच्या मागे पण खूप मेहनत असते. ते आर्टिस्टिक थॉट प्रोसेस त्याला फार गरजेचा असतो. खूप करावा लागतो. सी अगेन रेड वरती मगाशी आपण हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला गोल्डन थ्रेड दिसतोय प्रॉपर. ह्याच्यामध्ये येलो कलरचा थ्रेड आहे. त्यामुळे प्रत्येक डिझाईन तुम्हाला सेम जरी असली तरी कलर्स किती वेगळे यूज केले गेलेले आहेत. आणि हे शाईन आहे ना या फॅब्रिक वरती एक वेगळी. सिल्क प्युअर सिल्क आहे ना हे कपडा सिल्क आहे. आता ह्याच्यात आम्ही प्लेनचे पण ब्लाऊज बनवलेले आहेत. ग्रेट. यांची काय किंमत जाते? हे 2800 ते 3000 रुपयापर्यंत. बरं. आणि ह्याच्यातले प्लेन बघू शकते का हो एखादं? हो दाखवते ना मी. ह्याच्यात प्लेन मध्ये तर आम्ही ह्याच्यात इतका सुंदर प्रिन्सेस कट मध्ये केलेला आहे. ह्याला आपण स्कॅलप नेक म्हणतो. अच्छा. हो. येस. हे ऍक्च्युली आता दिसेल. हा बघा हा जो नेक ही जी कर्व करावी लागते ना ह्याला खूप मेहनत आहे. जिथे माझे रेग्युलरचे 15 ब्लाऊज बनतील तिथे हा एकच बनतो असं प्रपोर्शन आहे. त्यामुळे ह्याला खूप वेळ लागतो. याला फ्रंट ओपन दिलेत आम्ही. ह्याला गोल्डन हुक्स वापरलेत. ओके.
कारण ओव्हरलॅपिंग, आणि ही इतकं रुंद ठेवलेलं आहे ना समोर की कुठेही सगळं व्यवस्थित कव्हर होतं. हा आणि स्कॅलप नेकला मागे पण स्कॅलप नेकच दिलेला आहे. वा हा आम्ही पूर्ण डिझाईन केलेला आहे, पहिल्यांदा बनवलेला आहे. ओके. अजून कोणीच एवढे हे केलेलं नाहीये. पण हे ऍक्च्युली व्हॅलेंटाईन स्पेशल आहे. रेड कलरच्या साडीवर किंवा व्हाईट कलरची साडी जरी असेल असं काही कॉम्बिनेशन करायचं घातले तर बरेच जण हे घेऊन, आणि ही नेकलाईन खूप छान बसते. म्हणजे काही ग्राहक आम्हाला आवर्जून फोटो पण पाठवतात त्याचे. वा वा वा. की इतकं सुंदर, आणि सिल्क म्हणजे प्युअर सिल्क. म्हणजे तुम्ही अगदी थोडासा भाग इथे जर जाळून बघितलं तर ते जळतं फॅब्रिक, आणि ते राख होणार. तरच त्यालाच प्युअर सिल्क. मस्त. ह्यांची काय किंमत आहे प्लेन वाल्यांची? हे साधारण 2200-2300 पर्यंत विथ स्लीव्स मध्ये. आणि ह्याच्यातच बऱ्याच जणींना स्लीवलेस आवडतात. हो, कॉलेज मुलींसाठी खूपच आवडीचा विषय आहे. व्हॅलेंटाईनच्या ह्याच्यासाठी, किंवा ह्याच्यावर एखादा लांब स्कर्ट घातला, प्लाझोज घालून जरी घातले हे ब्लाऊज तरी खूप गोड दिसतात. हे पण प्युअर सिल्क. हे 1300 ते 1500च्या रेंज मध्ये येतात. ओके. हे नॉर्मल जसं डिझाईन असतात तसे बेसिक डिझाईन आहे. ओके. आता हा त्याच्यातच ऑफ व्हाईट बफ कलर एक बनवलेला आहे, छोटा अजून स्लिम हे दिलेलं आहे त्याला. मस्त. खूप सुंदर वाटतात हे पण. आता गोल्डन कलर म्हणजे एनी डार्क कलर साड्यांवर हे पण खूप छान दिसणार आहे. अगदी. सो ह्याची रेंज जी आहे स्लीवलेस ब्लाऊजची प्युअर सिल्क मधले, हे 1300 पासून पुढे, आणि हे 2200 पासून पुढे. सो ही सगळं वेडिंग स्पेशल आमचे कलेक्शन आहे. मस्त. आता वेडिंग कलेक्शनचीच आणखीन एक व्हरायटी आहे. जे यंग मुली आहेत किंवा नवीन नवरी आहे, तिला काहीतरी ट्रेंडी घालायचं नेसायचं असतं, तर त्यावेळेला ती असे ब्लाऊज यूज करू शकते. खूप सुंदर आहेत. ह्याची काय माहिती द्याल? हे सॉफ्ट सिल्क मध्ये आहे. ओके. आणि ह्याला टिन्सल वर्क केलेलं आहे. मिरर नाहीये, हेवी नाहीये, लेस लावली, आणि अगदी सिंगलेट छोट्या स्ट्रॅपचे हल्ली खूप आवड आहे, मुलींना आवडतात. साधारण ह्याच्यात रंग असतात, साईज मिळतील. मार्जिन ह्याला पण भरपूर दिलेली आहे, नॉर्मल पेक्षा 2 इंच ठेवलेली ही मार्जिन. सो घरात एखादी एक मुलगी आहे, तिची बहीण आहे, वहिनी आहे, दोघी जणी हे वापरू शकतात, असा त्याच्या मागचा उद्देश आहे. हे साधारण 1250-1300च्या रेंज मध्ये ब्लाऊज आहे. ओके. ह्याच्यातच हा पण एक सुंदर असा सिक्वेन्स मध्ये नेट आहे, त्याच्यावरती सिक्वेन आणि थ्रेड, आणि आतमध्ये सॉफ्ट अस्तर. आणि याला बाह्या पण दिलेल्या आहेत. ज्यांना स्लीवलेस नको आहे त्या बाही पण वापरून करू शकतात, आणि लांब बाही दिलेली आजकालच्या ट्रेंड प्रमाणे. वा वा. यांची काय किंमत जाते साधारण? हे 950-1000च्याच आसपास, म्हणजे 1000 पासून पुढे रेंज आहे ही सगळी. बरं. सो मगाशी जसं आपण गोल्डन मध्ये पाहिलं तसंच हे कॉपर, हे लाईट कॉपर मध्ये मोडतंय. पण अगेन हे खूप ट्रेंडिंग आहे. नऊवारी वगैरे वरती थोडासा वेगळा लुक हवाय तर मग तेव्हा घालू शकता, किंवा काठपदराच्या साड्यांवरती छान दिसेल. कारण की काठपदर एवढ्या भरलेल्या असतात अलीकडे साड्या की ब्लाऊज कुठेतरी लपला जातो, किंवा ब्लाऊजला कसं कॅरी करायचं ते समजत नाही. त्यावेळेला इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. सो हे तर झालं वेडिंग साठीचं. आता रेग्युलर यूज ऑफिस साठी वगैरे काही वेगळं कलेक्शन. नेक्स्ट आता कॉर्पोरेट लुक साठी ज्या महिला प्रेफर करतात, टीचर्स किंवा लॉयर्स आहेत किंवा अजून बँकर्स आहेत, अशा प्रोफेशन मध्ये असलेल्या ज्या महिला आहेत ते असे ब्लाऊज प्रॉपरली वेअर करणं प्रेफर करतात. असं ते म्हणजे स्टायलिंग साठी यूज केलं जातं बऱ्यापैकी, पण कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली पण हे यूज करतात. तर हे कितीपर्यंत जातं? हे अजरकचं फॅब्रिक आहे, कॉलर नेक आहे, याला डीप यू कट दिलेला आहे, लॉंग स्लीव्स दिलेले आहेत ह्याला. हे साधारण 990 पर्यंत. 990 पर्यंत. हा. ह्याच्यात साईज आहेत अवेलेबल, कलर कॉम्बिनेशन. आणि अजरक फॅब्रिक कसं असतं, थोडंसं दिसताना डल दिसतं पण अंगार खुलून दिसतं. हो. म्हणजे याच्यावर त्याप्रमाणे जर साड्या टीम केल्या तर खूप गोड दिसतात. मस्त. खूप सुंदर कलर ऑप्शन्स आहेत. आम्ही अगेन लिमिटेड व्हरायटी दाखवतोय. स्टोर व्हिजिट केली तर तुम्हाला अजून व्हरायटी पाहता येईल. आणि त्याच्याच बरोबर आपण असे म्हणजे काही प्लस साईजच्या महिलांना थोडे सोबर सटल ब्लाऊज हवेत की थोडंसं नाजूक काम, तर हे हँडवर्कचे कांथा केलेले आहे आपण. हे सबंध हाताने काम केलेलं, उलटीकडनं बघूया, रास्तर नाही, सबंध हाताचं काम आहे. प्लस साईज. ह्याच्या फिनिशिंग बघा तुम्ही, क्लास. आणि फॅब्रिक किती छान आहे. मौसूद मलमल कॉटन आहे, पूर्ण प्युअर कॉटन. आणि ह्याचा 100चा काउंट आहे कॉटनचा, फॅब्रिकचा. आणि काय किमतीत जातं हे 1200 पर्यंत. 1200 पर्यंत. सो हे प्लस साईज मध्ये सगळे साईजेस नाही, ह्याच्यात आम्ही मुद्दाम प्लस साईजेस बनवलेले आहेत, कारण त्या महिलांना बऱ्याचदा व्हरायटी कमी मिळते म्हणून ठरवूनच हे केलेलं आहे. बारकाईने याचं काम बघू शकता ऐश्वर्या तुम्ही, इतकं सुंदर ह्याला हाताचं काम केलेलं आहे, खूप क्लास दिसतंय. आणि कलर्स पण मुद्दाम याच्यात बनवलेले आहेत यावेळेला, कारण बऱ्याच जणांना हे असतं की वेगवेगळे रंग आणि कॉम्बिनेशन्स. म्हणजे हा एक ब्लाऊज घेतला तर तो 4-5 साड्यांना वापरता येईल, यूज करता येतो. मस्त. सो प्रत्येक ब्लाऊजला जर तुम्ही बघितलं तर हे बघा, हे इतकं सुंदर काम आहे.
हे अगेन तुम्ही गिफ्टिंगसाठी यूज करू शकता. प्रत्येक ब्लाऊज वरती वेगळी डिझाईन तुम्हाला बघायला मिळेल. एकही ब्लाऊज वरती डिझाईन रिपीट नाही झाली आहे. नाहीये. आणि कॉम्बिनेशन, कलर कॉम्बिनेशन जे वापरले ते पण प्रत्येकाचे वेगळे आहेत. अगदी म्हणजे एकीने एखाद्या घरात घेतला, दुसरीने तसाच नाही मिळणार, दुसरीला वेगळा मिळू शकेल. हे मी अगदी कटाक्ष त्याच्यात पाळते, कारण व्हरायटी मिळावी. उद्देश आहे की व्हरायटी मिळावी, आणि मला खात्री आहे की इथे आपल्याकडे व्हरायटी मिळते, म्हणूनच ग्राहक वर्ग जास्ती जोडला गेलाय. अगदी नाही. आणि मी जसं म्हणाले ना की आपल्या म्हणजे रेग्युलर टेलरने आपल्याला अगदी होमली फील दिल्यासारखं आहे हे, की तसं मटेरियल, तसे डिझाईन्स. म्हणजे हे रेडीमेड ब्लाऊजचं जरी स्टोर असलं तरी ते अगदी होमली फील आहे. अगदी खूप छान. आणि कसं होतं ना की एकदा एखादा ग्राहक आमच्याशी जोडला गेला की तो वर्षानुवर्ष परत ते कुठेही टेलरकडे जात नाहीत किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकारचे ब्लाऊज त्यांना आवडत नाही. अगदी. सो हा ब्रँड झालेला आहे, इंटरनॅशनल ब्रँड तर झालेलाच आहे. राईट. आणि त्याच्या कामाचं प्रत्येक ब्लाऊजला मनापासून काळजी घेतली जाते ते बनवताना. म्हणजे कशावर काय दिसेल, आता तुम्ही फिनिशिंग, थ्रेड सगळं कमाल आहे. ह्याच्यावर जर बारकाईने बघितलं तर जेव्हा शेडिंग करतोय ना तेव्हा लाईट टू डार्क असंच केलेलं आहे. कंटिन्युएशन आहे बघा त्याच्यात. राईट. इथे पण ते तसं दिसून येतं. म्हणजे ते मी अगदी कटाक्षाने त्याच्याकडे बघते की एकही पीस असं वेगळं काहीतरी आलंय, कोणी डिफेक्ट पॉइंट आउट केला असं 95% कधी होत नाही. वा. बरं, आता ही तर सगळी व्हरायटी आपण पाहिली, पण आपली ही सेम व्हरायटी ठाणे स्टोअरला पण आहे, बरोबर? ठाणे स्टोर. पण इन केस समजा कोणाला इथे दादरच्या स्टोअरला यायचं असेल तर आपले वर्किंग आवर्स काय असतील? 10:30 ते 9. मंडे टू संडे ऑल डेज? मंडे फक्त बंद असतं आमचं. ओके. 10:30 ते 9 दिवसभर चालू असतं. ग्रेट. आणि ऑनलाईन शॉपिंगची प्रोसेस कशी आहे? ऑनलाईन मध्ये आमचा प्रेझेन्स इंस्टाग्रामवर आहे एस.ए. इनामदार, फेसबुकला आहोत आम्ही, आणि युट्यूबला चॅनल आहे श्वेता इनामदार. त्याच्यावर नंबर्स आम्ही दिलेले असतात. व्हिडिओज दर आठवड्याला पोस्ट करतो, रील्स पोस्ट करतो आम्ही, आणि स्टोरीज पण असतात. त्याच्यावर नंबर्स दिले असतात, त्याच्यावरनं व्हॉट्सअपवरनं अगदी घरोघरी सगळीकडे मागवले जातात. म्हणजे महाराष्ट्रभर आमचे पार्सल्स, महाराष्ट्रातच नाही तर अगदी उत्तर प्रदेश, लखनौ, बिहार, इकडे सगळीकडे, इकडे साऊथमध्ये, म्हणजे कुठेही ब्लाउजेस आमचे मिळून जातात. मस्त. आणि ठाण्याच्या स्टोअरचं टायमिंग पण सेम असेल? 10:30 ते 9. हो. ओके. आणि ते पण मंडे टू संडे ऑल डेज? नाही, तिकडे पण सोमवारी बंद. सगळे दोन्ही शोरूम सोमवारी बंद. ग्रेट. तर मंडळी, ताईंचं इन्स्टा पेज, फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल कोणत्या नावाने सर्च करायचे तुम्ही स्क्रीनवर पाहूच शकता. आणि यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या तिन्ही चॅनल्सची लिंक मी देते, त्याच्यावर क्लिक करा, त्यांना जाऊन फॉलो करा. नवीन अपडेट्स त्यावरती तुम्हाला मिळत राहणार आहेत. तर मंडळी, दादरच्या ब्रांचला भेट द्यायची असेल तर स्टेशनपासून हार्डली 5 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर आहे. दादर स्टेशनला वेस्टला बाहेर यायचं, नक्षत्र मॉलची जी लेन आहे ती लेन क्रॉस करा, सिग्नल दिसेल, क्रॉस करा, रानाडे रोडवर स्ट्रेट चालत या. तिथे आल्यानंतर तुम्हाला राईट हँड साईडला DL वैद्य रोड असं दिसणार आहे. त्या रोडवर आल्यानंतर अगदीच सुरुवातीलाच 3-4 दुकानं सोडली की लगेचच समृद्धी हाईट्स नावाची बिल्डिंग दिसेल. त्याच्याच खालती ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला S.A. इनामदार रेडीमेड ब्लाऊज असं स्टोअर पाहायला मिळणार आहे. आणखीन एक दादरकरांसाठी किंवा जे मुंबईकर आहे ज्यांना स्पॉट एक्झॅक्टली माहिती आहे त्यांच्यासाठी सांगते. श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे त्या गल्लीतच ताईंचा स्टोअर आहे. अगदी प्राईम लोकेशन आहे, तुम्हाला जास्त गल्लीभोळ्यात जायची गरज नाही. रोड टच तुम्हाला स्टोअर पाहायला मिळणार आहे, त्यामुळे इझी ऍक्सेस आहे. दुसरं महत्त्वाचं, गुगल मॅप्सची लिंक सुद्धा मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. इन केस बाय रोड तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर त्याच्यावर क्लिक केलं तरी सुद्धा यांचं लोकेशन इझिली ऍक्सेसिबल आहे. ठाणेकरांसाठी किंवा कल्याण, डोंबिवली त्या साईडच्या महिला मंडळींसाठी तुम्हाला ठाण्याचा ऍड्रेस सुद्धा मी स्क्रीनवर देते फॉर रेफरन्स. शिवाय तुम्ही त्यांच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडल्सला गेलात तर तिथे सुद्धा त्यांचे दोन्ही ऍड्रेसेस तुम्हाला विजिबल असणार आहेत. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच ताई वन्स अगेन. आणि तुम्हा तिघींना पण धन्यवाद. खूप छान हेल्प केली तुम्ही आणि खूप छान माहिती दिली आहे त्याबद्दल. तर मंडळी, तुम्ही सुद्धा या, नक्की येऊन इथे खरेदी करा. आणि खरेदी केल्यानंतर तुमचा फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.